तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या येनगाव शिवारातील कृषी सहाय्यक मनोहर निकम यांच्यावर चुकीच्या पद्धतीने पंचनामे करून खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत त्यांच्याकडील येनगाव शिवाराचा कार्यभार काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। येनगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार जळगाव जामोद तसेच कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टी नुकसानीच्या पंचनाम्याची जबाबदारी कृषी सहाय्यक निकम यांच्याकडे देण्यात आली आहे। मात्र यापूर्वी कांदा, हरभरा व इतर पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये मनमानी पद्धतीने लाभ वाटप झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत। निकम यांच्या कार्यपद्धतीमुळे खरे नुकसानग्रस्त शेतकरी लाभापासून वंचित राहत असून गावातील वातावरणही बिघडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। त्यामुळे अतिवृष्टी पंचनाम्याची जबाबदारी अन्य अधिकाऱ्यांकडे देऊन निकम यांच्याकडील येनगाव कृषी सहाय्यक पदाचा कार्यभार तात्काळ काढण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सदर निवेदनावेळी दत्ता पाटील, आशिष वायझोडे, रामराव वायझोडे, वासुदेव वायझोडे, विठ्ठल मानकर, संतोष वडनेरकर, विलास कुकडे, भीमराव वाघ यांच्यासह येनगाव शिवारातील शेकडो शेतकरी उपस्थित होते।